नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आजोळ असलेले देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या भारतीय जनता पार्टीचा नगर अध्यक्षपदाचे उमेदवार सत्यजितदादा कदम यांचे नाव जाहीर झाले असून एकनाथ शिंदे गटाची प्रमुख पदाधिकारी व स्थानिक नेत्यांची काल मध्यरात्रीपर्यंत एक गुप्त बैठक पार पडली असून या बैठकीत चैतन्य उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष गणेशदादा भांड यांच्या नावावर एकमत झाल्याची चर्चा समजली असून आता देवळाली नगर परिषदेमध्ये निवडणुकीसाठी सत्यजित कदम व गणेशदादा भांड या दोन दिग्गज दादांमध्ये लढत होणार असल्याची चर्चा देवळाली परिसरात होत आहे. सुरुवातीला देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीमध्ये बाबासाहेब मुसमाडे यांच्या नावाची चर्चा होत होती. तर काल प्रमुख नेत्यांच्या झालेल्या बैठकीत गणेश भांड यांची नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा होत आहे. या बैठकीत उत्तर नगर जिल्ह्याचे पक्ष निरीक्षक आमदार अमोल खताळ, बाबूशेठ टायरवाले, माजी खासदार सदाशिव लोखंडे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, शिंदे सेनेचे जिल्हाध्यक्ष नितीन अवताडे, सागर बेग, राहुरीचे राजेभाऊ शेटे, राहुरी शिंदे सेनेचे तालुकाध्यक्ष देवेंद्र लांबे, शहराध्यक्ष गंगाधर सांगडे, शिंदे सेनेचे वारकरी आघाडीचे संपत जाधव, बाळासाहेब कदम, प्रशांत मुसमाडे, वसंतराव कदम, सुनील कराळे, बाबासाहेब मुसमाडे, अनंत कदम यासह आदी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. तर नगराध्यक्ष पदासाठी गणेश भांड यांचे नाव समोर आल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल झाली असल्याचे दिसून येत आहे. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. मंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.